आरती ही खूप गरीब मुलगी होती। ती जवळच असलेल्या एका शाळेत शिकत होती। वर्गातील श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करायच्या। एके दिवशी तिच्या वर्गातील हर्षिता नावाच्या मुलीचे तिच्या बॅगेतून 500 रुपये चोरीला गेले। तेव्हा मॅडमने वर्गातील सर्व मुलामुलींच्या बॅगा चेक करायला सुरुवात केली। जेव्हा मॅडम आरतीजवळ तिची बॅग चेक करायला गेल्या तेव्हा आरतीने तिची बॅग छातीशी घट्ट धरली आणि ती बॅग चेक करू देणार नाही असे म्हणत होती। मग मॅडमने तिला खूप मारलं आणि तिला शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन गेल्या। जेव्हा प्रिन्सिपल मॅडमने आरतीची बॅग उघडली तेव्हा आरतीच्या बॅगेत वर्गातल्या टॉप मुलींपैकी एक असलेली आरती तितकीच हुशार आणि सुंदर मुलगी होती। अभिमानाची गोष्ट म्हणजे ती दरवर्षी वर्गात टॉप यायची। तर हर्षिता तितकीच खोडकर आणि गर्विष्ठ मुलगी होती। ती एका श्रीमंत बापाची मुलगी देखील होती। गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी हर्षिताचे वडील या शाळेला दरवर्षी निधी देत असत। यावरून हर्षिता अनेकदा तिच्या वर्गातील ज्या ज्या गरीब मुली स्कॉलरशिप मधून या चांगल्या शाळेत शिकत होत्या त्या गरीब मुलींना हर्षिता सतत टोमणे मारत असत। ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक होती, कारण या शाळेत शिक्षण घेतलेली मुले आज कोणी कलेक्टर, कोणी डॉक्टर, कोणी वकील तर कोणी पोलीस अशा चांगल्या पोस्टवर होती। म्हणूनच या शाळेचे खूप नाव होते। एके दिवशी हर्षिता तिच्या मैत्रिणीसह आरतीच्या बेंच जवळ गेली आणि ती आरतीची बॅग चेक करू लागली। तेव्हा आरतीने तिची बॅग छातीजवळ धरली। तिच्या मागे हर्षिता आणि तिच्या काही मैत्रिणी उभ्या होत्या। कळत नाही त्यांच्या मनात या गरीब आरतीबद्दल काय द्वेष होता। जेव्हाही त्या मुलींना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा त्या या गरीब मुलीजवळ जाऊन तिला त्रास द्यायच्या आणि आता सुद्धा त्या जाणून बुजून तिची बॅग ओढत होत्या आणि तिला विचारत होत्या की यात असं काय आहे जे तू आम्हाला दाखवत नाहीस। आरतीने तिची बॅग पूर्ण ताकदीने छातीशी घट्ट धरली आणि ती रडू लागली। हर्षिताच्या मैत्रिणींनी बॅगेच्या ओढतानीत तिची ओढणी काढली होती आणि त्यांनी तिचे सर्व केस विस्कटले होते, तर कोणी तिची वेणी ओढत होते। तेव्हा अचानक बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली, रागिनी मॅडम वर्गात येत आहेत। हर्षिता आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या होत्या। त्या लगेच आपापल्या जागेवर जाऊन बसल्या। रागिनी मॅडम खूप कडक होत्या। विद्यार्थी श्रीमंत बापाचा असो किंवा गरीबाचा याने त्यांना काही फरक पडत नव्हता। आरतीने देवाचे आभार मानून तिने पटकन तिची बॅग तिच्या समोर बेंचवर ठेवली आणि ती तिचे स्वरूप जुळवू लागली। पण तोपर्यंत रागिनी मॅडम वर्गात आल्या होत्या। सगळी मुलं शांत बसली होती। रागिनी मॅडमचे आरतीकडे लक्ष गेले तेव्हा आरतीची अवस्था पाहून त्या थक्क झाल्या। त्या आरतीला विचारू लागल्या की तुझा असा का अवतार केला आहे, जसे काय तू शेतातून डायरेक्ट शाळेत आली आहे। रोज तुझा अवतार असाच असतो आणि त्यावर तुझ्याकडे कारणे पण असतात की कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुला शाळेत यायला उशीर होतो। तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटते की सकाळी उठल्यावर तू तोंडही धुत नाहीस आणि तशाच अवस्थेत शाळेत येते। रागिनी मॅडमनी आरतीला बडबड केल्यावर सर्व मुले आपापसात बडबड करत होती। हर्षिताचा आवाज तर सर्वात मोठा होता। हर्षिता म्हणाली, मॅडम तिचे आई वडील तिला शेतात काम करायला लावतात। जर तिने शेतात काम केले नाही तर तिला 2 वेळचे जेवण कसे मिळणार। यावर वर्गातील सर्व मुले मुली आरतीवर हसायला लागले। पण रागिनी मॅडमनी त्यांच्या हातातली काठी समोरच्या टेबलवर मारून त्या आवाजाने त्यांनी सगळ्यांना गप्प केले आणि त्या हर्षिताला म्हणाल्या, मी बोलत असताना तुला मध्ये कोणी बोलायला सांगितले? मी तुला विचारले का आरती काय करते काय नाही? आता जर तू मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाकलून देईन। आरतीने तोपर्यंत स्वतःला व्यवस्थित केले होते। सॉरी मॅडम म्हणत हर्षिता खाली बसली। जराही विलंब न लावता रागिनी मॅडमही मुलांना शिकवू लागल्या। इंग्रजीचा तास चालू होता आणि त्या मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या। आरती गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात ए ग्रेड मिळवणाऱ्या मुलांपैकी एक होती। समोरच्या ब्लॅकबोर्डवर मॅडमने लिहिलेले आरती आपल्या वहीत लिहून घेत होती। पण त्या क्षणी सर्वांनाच धक्का बसला। वर्गात हर्षिताचा आवाज घुमला, मॅडम माझ्या बॅगेतून पैसे चोरीला गेलेत। माझे पैसे माझ्या बॅगेतून कोणीतरी काढून घेतले आहेत। रागिनी मॅडमचा ब्लॅकबोर्डवर फिरणारा हात थांबला। त्यांनी हर्षिताला विचारले, काय झाले? हर्षिता उठली आणि म्हणाली, मॅडम मी माझ्या बॅगेत कंपासमध्ये 500 रुपयांची नोट ठेवली होती।
कुणीतरी ते माझ्या बॅगेतून मधल्या सुट्टीत काढून घेतले आहे. मॅडम म्हणाल्या, बॅगेत नीट चेक कर, पण तू इतके पैसे शाळेत घेऊन का आली होतीस? यावर हर्षिताने अतिशय उद्धट स्वरात सांगायला सुरुवात केली की ते पैसे माझ्या वडिलांनी दिले होते. आज मी डब्बा आणला नव्हता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मला माझ्या वडिलांनी ते पैसे दिले होते. मग आज मी काय खाणार? माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणी माझ्या बॅगेतून ते पैसे काढले ते मला माहीत नाही. रागिनी मॅडमने प्रत्येक मुलामुलींच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग त्यांनी स्वतः येऊन हर्षिताची बॅग तपासली, पण तिच्या बॅगेत पैसे नव्हते. मग रागिनी मॅडमनी एका मुलाला वर्गाचे दार बंद करण्यास सांगितले, जेणेकरून या वर्गाच्या खोलीतून कोणीही बाहेर जाणार नाही. त्यांनी स्वतः पहिल्या बेंचवर बसलेल्या 4 मुलींच्या बॅग चेक केल्या. सर्व काही तपासले, पण पैसे नव्हते. त्यानंतर त्या 4 मुलींना बेंचच्या प्रत्येक लाईनमध्ये उभे करून सगळ्यांच्या बॅगा चेक करायला सांगितल्या, जेणेकरून पैसे ज्यांनी चोरले असेल ते त्यांच्याकडे सापडतील. सर्व मुलामुलींचे खिसे आणि बॅग चेक केले जात होते. मग अचानक वर्गातील कोपऱ्यातून 2 मुलींच्या भांडण्याचा आवाज येऊ लागला. मॅडमने वळून पाहिले तर कोपऱ्यात 2 मुली उभ्या राहून बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करत होत्या. हर्षिताच्या चेहऱ्यावर हास्य होते. खरं तर हर्षिताचे पैसे वगैरे चोरीला गेले नव्हते. या बहाण्याने आरतीची बॅग चेक केली जाईल आणि सत्य बाहेर यावे म्हणून तिने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक खेळला होता. आरतीच्या बॅगेत असे काय होते की ती कोणालाच तिच्या बॅगेला स्पर्शही करू देत नव्हती. रागिनी मॅडम कोपऱ्यातल्या मुलीजवळ गेल्या आणि विचारले, काय झाले? तुम्ही दोघी गोंधळ का करत आहात आणि हिची बॅग का ओढत आहात? दोन्ही मुली म्हणू लागल्या, मॅडम तुम्हीच सांगितलं होतं की सगळ्यांची बॅग चेक करा, पण ही आरती आम्हाला तिची बॅग चेक करू देत नाही. रागिनी मॅडम आरतीकडे बघून म्हणाल्या, संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू दिल्या, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझी बॅग काढून त्यांच्या हातात दे, ते चेक करतील. पण आरतीने नाही मध्ये मान हलवली. ती म्हणाली, नाही, मी माझी बॅग चेक करू देणार नाही. रागिनी मॅडमनी हे ऐकल्यावर पुढच्या क्षणी त्या कडक शब्दात म्हणाल्या, म्हणजे याचा अर्थ तूच पैसे चोरले आहेत. चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करू देत नव्हती. हे ऐकून आरती पुढच्या क्षणात पुन्हा नाही मध्ये मान हलवू लागली आणि ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली, नाही मॅडम, मी कसलीच चोरी केली नाही. मला हर्षिताचे पैसे चोरण्याची काय गरज आहे? मी तर तिच्या बेंचजवळ सुद्धा जात नाही, ना कधी तिच्या बॅगेला हात लावते. प्लीज माझी बॅग चेक करू नका. हर्षिता सुद्धा तिथे आली होती. तिने सांगितले की मला आरतीवर आधीच संशय आला होता की हे घाणेरडे काम तिनेच केले असावे. एकतर ही गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यावर जगते. या तुच्छ मुलीची लायकी सुद्धा नाही या शाळेत शिकण्याची, आणि वरून आम्हा श्रीमंत मुलींच्या बॅगेतून पैशाची चोरी सुद्धा करते. हर्षिताचे बोलणे ऐकून आरती पूर्वीपेक्षा जास्तच रडू लागली, पण तिने तिची बॅग छातीशी घट्ट पकडून ठेवली आणि म्हणू लागली, मी कोणाचे काहीही चोरले नाही. तुम्हाला समजत नाही का? मी तुम्हाला माझी बॅग चेक करू देणार नाही. हे पाहून रागिनी मॅडमने आरतीच्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि म्हणाल्या, एकतर तू चोरी करतेस आणि वरतून तोंड सुद्धा चालवतेस का? मला तुझी बॅग दाखव, नाहीतर मी तुझी खूप वाईट अवस्था करेल. रागिनी मॅडम आरतीशी सक्तीने बोलत होत्या. शिक्षिकेने मुलांशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही, कारण त्यावेळी रागिनी मॅडम त्यांच्या विद्यार्थिनीशी बोलत होत्या. आरती म्हणाली की काहीही झाले तरी मी तुम्हाला माझी बॅग कोणत्याही परिस्थितीत दाखवू शकत नाही. वर्गातील गोंधळाचा आवाज वर्गाच्या बाहेर पोहोचत होता. वर्गात अशी 5-6 मुले उपस्थित होती जी गरीब कुटुंबातील होती आणि इथे स्कॉलरशिप मधून शिकत होते. जेव्हा त्यांनी प्रकरण हाताबाहेर गेलेले पाहिले आणि आरतीला मॅडमचा मार खाताना पाहिले, तेव्हा त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्यांनी काळजीपूर्वक वर्गातून बाहेर पडून शाळेच्या मुख्याध्यापिकेला घटनेची माहिती दिली. ही बातमी शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत पोहोचताच काही वेळाने मुख्याध्यापिका सुष्मिता मॅडम वर्गाजवळ पोहोचल्या आणि त्यांनी जोरात दरवाजा उघडला. तेव्हा त्यांच्या भारदस्त आवाजाने रागिनी मॅडम डचकल्या होत्या. सुष्मिता मॅडम एकदम कडक आवाजात म्हणाल्या, रागिनी मॅडम, तुमच्या वर्गात कसला गोंधळ चालू आहे? इथे काय चाललंय ते मला समजेल का? आजच्या आधी सुष्मिता मॅडमला
इतकं रागात कोणीच पाहिलं नव्हतं. पण रागिनी मॅडम त्यांच्या बचावात काही बोलायच्या आणि आरतीबद्दल सगळं सांगायच्या आधीच सुष्मिता मॅडमने हात वर करून सगळ्यांना गप्प केलं आणि त्यांनी सांगितले की या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या. मग रागिनी मॅडम आरती आणि हर्षिताला घेऊन मुख्याध्यापिकांच्या ऑफिसमध्ये गेल्या. समोर चेअरवर रागिनी मॅडम बसल्या होत्या. सर्वप्रथम हर्षिताला सुष्मिता मॅडमने जवळ बोलवून घेतले आणि तिला विचारले असता हर्षिताने तीच रटाळ स्टोरी सांगितली की आरतीने तिच्या बॅगमधून पैसे चोरले आहेत. सुष्मिता मॅडम एक मृदू आणि प्रेमळ स्वरात बोलणाऱ्या बाई होत्या. त्या हर्षिताला म्हणाल्या, आरतीने तुझे पैसे चोरले हे तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे सांगू शकतेस? यावर हर्षिताने सांगितले की आरतीने तिची बॅग चेक करू दिली नाही म्हणून रागिनी मॅडमने तिला कानाखाली देखील मारली. तरीही तिने बॅग दाखवण्यास नकार दिला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजवर शाळेत झालेल्या सर्व चोऱ्या आरतीनेच केल्या आहेत. हे सर्व ऐकून रागिनी मॅडमने हर्षिताला वर्गात जायला सांगितले. हर्षिता तिथून निघून गेली, पण मॅडम तिथेच हजर होत्या. त्यानंतर त्यांनी आरतीला त्यांच्या जवळ बोलावले. आरती घाबरत रडत सुष्मिता मॅडमच्या जवळ गेली. ती अजूनही तिची बॅग तिच्या छातीजवळ धरून होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर रागिनी मॅडमच्या बोटांचे ठसे होते. आरतीच्या चेहऱ्यावरच्या खुणा पाहून सुष्मिता मॅडमने रागिनी मॅडमकडे मोठ्या रागाने पाहिलं आणि मग रागिनी मॅडमला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि आरतीलाही त्यांच्या जवळ बसायला सांगितलं. आरती पूर्णपणे घाबरली होती. ती सुष्मिता मॅडमच्या जवळ असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. सुष्मिता मॅडम आरतीला विचारू लागल्या, सांग काय प्रकरण आहे? यावर आरती ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली की हर्षिता नेहमी माझ्याशी खूप वाईट वागते. सतत मला गरीब म्हणून टोमणे मारत असते आणि तिच्या मैत्रिणीसोबत आम्हा सर्व गरीब मुलींची चेष्टा करते. सकाळपासून ती माझी बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला माझी बॅग दाखवण्यास नकार दिल्यावर तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला. हे ऐकून सुष्मिता मॅडमने आरतीकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाल्या की मी हर्षिताशी या सर्व गोष्टीबद्दल बोलते, पण तू रागिनी मॅडमला तुझी बॅग चेक का करू दिली नाही? जर संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू दिल्या तर मग तू सुद्धा तुझी बॅग चेक करून द्यायला हवी होती. जर तू तुझी बॅग चेक करायला दिली असती तर तू संशयाच्या भोवऱ्यात सापडली नसतीस. तुझी बॅग तू चेक करून देत नव्हती म्हणून साहजिकच आहे सर्वांना वाटेल की तू चोरी केली आहेस. आरतीने अशा गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मान खाली घातली. सुष्मिता मॅडम खूप प्रेमाने बोलत होत्या. त्या त्यांच्या चेअरवरून उठल्या आणि आरतीजवळ येऊन आरतीला तिची बॅग दाखवायला सांगितली. आधी आरतीने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणू लागली, तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना? सुष्मिता मॅडमने खूप प्रेमाने आरतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बेटा मला दाखव या बॅगेत काय आहे. सुष्मिता मॅडमच्या विनंतीवरून आरतीने घाबरत सुष्मिता मॅडमकडे एक कटाक्ष टाकला आणि मग तिने आपली बॅग सुष्मिता मॅडमच्या हातात दिली. सुष्मिता मॅडम आरतीची बॅग चेक करू लागल्या तेव्हा आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फारले. पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. त्यांनी बॅग त्यांच्या जवळ ठेवली आणि मग रडत रडत आरतीला मिठी मारली. हे दृश्य पाहून सुष्मिता मॅडम अजूनही थक्क होऊन उभ्या होत्या. शेवटी आरतीच्या बॅगेत असे काय होतं जे पाहून सुष्मिता मॅडमला रडू आले. तेव्हा सुष्मिता मॅडमने आरतीची बॅग उघडली तेव्हा बॅगेत एका बाजूला पिशवीत भाजी आणि पावाचे अर्धवट खाल्लेले तुकडे होते. हे सर्व बघून सुष्मिता मॅडमला कुठेतरी समजले होते की प्रकरण काय आहे. हे सर्व पाहून त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही म्हणून त्यांनी आरतीला छातीशी घट्ट मिठी मारली. तर रागिनी मॅडमला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्या उठल्या आणि आरतीच्या बॅग जवळ आल्या आणि बघू लागल्या. बॅगेतील अर्धवट खाल्लेले अन्न पाहून त्यांनाही धक्का बसला. या बॅगेत पैसे नव्हते पण अन्न होते. रागिनी मॅडमला समजले नाही की खरे प्रकरण काय आहे. त्या आरतीच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघत होत्या. मग सुष्मिता मॅडम आरतीला विचारू लागल्या की बेटा हे सर्व काय आहे? तू हे सर्वांपासून का लपवत होती? आरती रडायला लागली आणि म्हणाली की मॅडम मला माझी चेष्टा करून घ्यायची नव्हती. माझ्या वर्गातील मुले मला खूप चिडवतात आणि माझ्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी सांगतात. जर माझी बॅग त्यांच्या समोर उघडली असती आणि त्यांनी माझ्या बॅगेत हे पाहिले असते तर मला इथे शिकणे कठीण झाले असते.
माझे वडील वारले आहेत. ते खाजगी नोकरी करायचे. त्यांचा कंपनीत विषारी वायूमुळे मृत्यू झाला. त्या बदल्यात कंपनीने आम्हाला कोणतीच नुकसान भरपाई दिली नाही. माझी आई थोडेफार शिकलेली होती. तिने एका वकिलामार्फत कोर्टात कंपनीविरुद्ध केसही दाखल केली, पण पुराव्याअभावी आम्ही ती केस हरलो. त्यानंतर आम्ही वडिलांच्या सेव्हिंगमधून आमचा घरखर्च भागवत होतो, पण त्यातून आम्ही किती दिवस घरखर्च भागवू शकणार. माझी आई सुद्धा एका कंपनीत काम करत होती, पण वडिलांच्या टेन्शनमुळे ती खूप आजारी पडली. सतत सुट्टीवर असल्यामुळे माझ्या आईला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर आमच्यावर उपासमारीची वेळ चालू झाली. मला माझ्यापेक्षा लहान एक बहीण आणि भाऊ आहे. ते लहान आहेत आणि ते कोणतेही काम करू शकत नाहीत. मी या शाळेतून स्कॉलरशिपमधून माझे शिक्षण करते. माझे स्वप्न आहे की मी मोठी झाल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहून माझ्या आई आणि भावंडांचा सांभाळ करेल, जेणेकरून त्यांना कधीही कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. काही दिवसापूर्वी मी 2 दिवस उपाशी होते आणि फक्त पाणी पिऊन जगत होते. शाळेत येत असताना वाटेत एका हॉटेलकडे माझे लक्ष गेले. तो माणूस तेथे पावभाजी आणि इतर खाद्यपदार्थ विकत होता. त्याला पावभाजी विकताना पाहून मी त्याच्या दुकानाजवळ गेले. तो लोकांचे उरलेले अन्न एका बाजूला असलेल्या डब्यात टाकत असल्याचे मी पाहिले. कदाचित त्याने ते अन्न भटक्या कुत्र्यांसाठी ठेवलेले असावे, परंतु मी ते अन्न पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी त्याच्याकडे गेले आणि त्यांना हळूच विचारले, मला हे अन्न मिळेल का? त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि विचारलं, या अन्नाचं तू काय करणार? हे लोकांचे उष्ट अन्न आहे. दुकान बंद झाल्यानंतर मी हे अन्न कुत्रे मांजरांना टाकतो. यावर मी त्यांना पुन्हा विचारलं, मी हे अन्न नेऊ शकते का? तो म्हणू लागला, पण हे लोकांचे उष्ट अन्न आहे. मी हो म्हटलं, चालेल, अन्न तर अन्नच असते ना. बरं ठीक आहे, तू घेऊन जाऊ शकतेस. त्यांनी मला ते घेण्यास परवानगी दिली. मी ते अन्न घेऊन पुढे जाऊन एका झाडाखाली बसले. भुकेमुळे माझी अवस्था वाईट झाली होती. प्रथम मी ते अन्न स्वतः खाल्ले आणि उरलेले अन्न माझ्या आई आणि लहान बहीण भावंडांना नेण्यासाठी माझ्या बॅगेत ठेवले. त्यानंतर पुढे हे माझे रोजचेच काम झाले. मी रोज तेथून जाते आणि उरलेले अन्न घरी आणते. माझ्या आई आणि बहीण भावालाही माहीत आहे की मी त्यांच्यासाठी हॉटेलमधून उरलेले अन्न घेऊन जाते. भलेही हे अन्न उष्ट असले तरी आमच्यासाठी ते खूप मौल्यवान आहे. मी फक्त याच प्रयत्नात आहे की लवकरात लवकर मी माझे शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावे, जेणेकरून मी माझ्या घरची परिस्थिती सुधारू शकेल. हे सर्व ऐकल्यानंतर रागिनी मॅडमच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली आणि त्या विचार करू लागल्या की मी या गरीब मुलीवर हात का उचलला. सुष्मिता मॅडमने हसून आरतीला प्रोत्साहन दिले आणि म्हणाल्या की 100 पैकी फक्त 5% मुली अशी आहेत जी शिक्षणासाठी एवढा त्रास सहन करतात. देव तुला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी करेल आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करीन. त्यानंतर सुष्मिता मॅडमनी आरतीला वर्गात जायला सांगितले. आरती तिच्या वर्गात गेली, पण सुष्मिता मॅडम आणि रागिनी मॅडम कितीतरी वेळ विचार करत होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आरतीच्या आईला शाळेत बोलावून घेतले आणि आरतीच्या आईला शाळेत सेविका म्हणून रुजू केले. आरतीच्या आईला शाळेकडून चांगला पगारही ठरवण्यात आला. त्यानंतर छोटी छोटी कामे सोपवण्यात आली, जेणेकरून त्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेईल आणि प्रामाणिकपणे कमाई करू शकेल. शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे आरतीसारख्या मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला, जे एवढे गरीब असूनही दरवर्षी वर्गात चांगले मार्क मिळवतात. त्यांना बक्षीस देण्यात आले आणि सांगण्यात आले की मुलं श्रीमंत असो की गरीब, आमच्या नजरेत सर्व समान असतात. त्यानंतर आरतीसोबत हळूहळू मुलांचे वागणे काहीसे चांगले झाले होते. हळूहळू वेळ निघून गेली आणि एक वेळ आली की आरती डॉक्टर झाली. तिचे लहान बहीण भाऊ शिक्षण घेत होते. एका कार्यक्रमात तिला बोलावण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आरती भाषण देताना म्हणाली, वाईट काळात लोकांचे उष्ट अन्न खाऊन मी दिवस काढले आहेत. या प्रवासात मला चांगले आणि वाईट लोकही मिळाली, पण इथे मी फक्त चांगल्या लोकांचा अनुभव सांगणार आहे. जर वाईट लोकांचा अनुभव सांगितला तर ते म्हणतील, हिला आम्ही चिडवले नसते तर आज ही डॉक्टर झाली नसती. मी तुम्हाला एवढेच सांगेल की आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, जेणेकरून आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल.
धन्यवाद.